कहावत है, जिंदगी जिंदा दिली का नाम है, जिंदगी जिंदा दिली का नाम है। तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता है? असं जिंदा दिल नेतृत्व भरत शेठच्या रूपाने आम्हाला रायगडला लाभलेला आहे। आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की रायगडच्या जनतेच्या मनात छत्रपतींचा किल्लेदार म्हणून भरत शेठ यांना संबोधलं जातंय। शेठ बद्दल आपण मिमिक्री करताय काय? अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। तर या रायगडच्या मातीने, या रायगडच्या शिलेदारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच रायगड मधून आपल्याला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलेला, याची जाणीव सुद्धा आपली थोडक्यात आपल्याला राहिलेली नाही। मी मागच्या वेळेला का चुकीचं बोललेलो का? चुकीचं बोललेलो का? अरे औरंगजेबाची चाललं कितीही काही करा, भरत शेठला मागच्या वेळेलाच मी सांगितलं होतं, पण भरत शेठ असं नेतृत्व आहे, आम्ही सारे म्हणजे साहेबांचा आदेश हा शिवसेनेसाठी शेवटचा आदेश असतो। काळ्या दगडावरची सभेत रेग असते, एकदा शब्द दिला तर माघार घेत नाही, आणि दिलेला शब्द हा पाळणारं नेतृत्व भरत शेठच्या रूपाने रायगड मध्ये उभं होतं। म्हणून सुनील तटकरे रायगडचा खासदार म्हणून निवडून आला। परंतु आज ज्या पद्धतीने तुम्हाला असं वाटतंय की महायुतीमध्ये तुम्हाला सहभाग करून घेतलं, तर तुम्हाला आभाळ फेडणं वाटायला लागलं, सत्ताच तुमच्या ताब्यात आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलं। परंतु हा सत्तेचा माज मात्र आणून देऊ नका। आतापर्यंतचा इतिहास आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे। काय बोललाय कवी कलश? आपण छावा चित्रपट ऐकला ना, सगळ्यांनी पाहिला ना? काय बोललाय कवी कलश? हाथी घोड़े तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा, अब भी सब पे भारी है। हे भरत शेठचं नेतृत्व आहे, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिलेदार म्हणून काम करतोय। या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। आम्ही अशा पद्धतीचा अन्याय कदापि सहन करून घेणार नाही, घेतलेला नाही, कारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत। वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू। आमचा महेंद्र दलवे आमचे नेहमी सांगत असतात, आम्ही काही संघर्षाला घाबरत नाही, तर संघर्ष हा रोज आमच्या पाचवीला पुजलेला आहे। आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला ती शिकवणच दिलेली आहे की संघर्ष केल्याशिवाय शिवसैनिकांनी हा संघर्ष केला पाहिजे। आणि भरत शेठचं जीवन सुद्धा सोपं नाहीये। भरत शेठनी सुद्धा खूप संघर्ष केलाय, खूप अपमान सहन केले, खूप अडथळे त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत। परंतु आज अजून एक गोष्ट सांगायला अभिमान वाटतोय, जसा रायगड ताठ मानेने उभा आहे, तसा माझा भरत शेठ सुद्धा कोणासमोर झुकलेला नाही। हा सुद्धा ताठ मानेने आजही उभा आहे, कधी सुतारवाडीला गेलेला नाही। तर पालकमंत्री